आपलं दैनंदिन काम कोणतंही असो, मग अभ्यास असो किंवा इतर रेग्युलर कामं, पण या कामामधून आपल्याला सुट्टी मिळाली की खऱ्या अर्थानं आनंद होतो. मग अशा सुट्टीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला खूप मजा येते. खास करून जेव्हा तुम्ही कोकणात जाल त्यावेळेला तिथं नेमकं काय पाहायचं या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. श्री क्षेत्र गणपतीपुळे खूप सुंदर ठिकाण आहे, ज्या ठिकाणी समुद्रकिनारी जाता येईल. नवसाचा गणपती म्हणूनही त्याला बघितलं जातं. विलोभनीय किनारा त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो. जवळ ज्यावेळेला 20 किलोमीटर अंतरावर जाता त्यावेळेला तुम्ही जयगड दर्शन करू शकता. नयनरम्य निसर्ग देखावा, बोटिंग, नैसर्गिक बंदर, जेटी अशा पद्धतीचं तिथं वातावरण आहे. अगदी तुमचं मन रमून जाईल आणि तुम्हाला तो परिसर निश्चितपणे आवडणार आहे. ज्या वेळा तिथून तुम्ही पुढे निघता त्यावेळेला रत्नागिरी दर्शनामध्ये रत्नदुर्ग किल्ला तुम्हाला बघायची इच्छा जर झाली तर तोही जवळच आहे आणि रत्नागिरी स्टेशनापासूनही तो जवळ आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी भगवती मंदिर, भुयार, अथांग समुद्र दर्शन, मिरकरवाडा, मच्छीमार जेटी, शासकीय मत्स्यालय हे पाहू शकता. शिवाय लोकमान्य टिळक यांचं जन्मस्थान बघून ज्यावेळेला तुम्ही पुढे निघाल त्यावेळेला गुहागर दर्शनाची तुम्हाला खऱ्या अर्थानं आस लागलेली असेल. व्याडेश्वर मंदिर, सुंदर शांत समुद्रकिनारा, दुर्गादेवी मंदिर ही तिथली वैशिष्ट्य आहेत. आणि जवळच मग दशभूषा लक्ष्मी मंदिर सुद्धा अगदी हिदवीला आहे. ज्यावेळेला हे तुम्ही पार करता आणि वेळणेश्वर कडे निघता तर वेळणेश्वरातलं शिवमंदिर हे खूप छान आहे. समुद्रकिनारा, गणपतीपुळे ते गुहागर 90 किलोमीटरचं अंतर आहे आणि या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही याल त्यावेळेला निश्चितपणे इथला परिसर तुम्हाला प्रसन्न केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे सुट्ट्या कोकणात खऱ्या अर्थानं मजा आणतात. बरोबर पुढे जर आपण विचार केला तर मार्लेश्वर शिवलिंग आपण बघायचं ठरवलं तर त्या ठिकाणी सुद्धा निसर्गरम्य देखावा, अतिशय उंचावरून कोसळणारा धबधबा, एकांत शांततामय असा परिसर आणि कसब्याला धर्मवीर संभाजीराजे स्मारक सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला आहे. नंतर ज्यावेळेला तुम्ही चिपळूणकडे जाता आणि चिपळूण दर्शनामध्ये शिवसृष्टी बघता त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्हाला धन्य धन्य वाटेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्यक्ष महाराष्ट्राने भारताला नाहीतर अगदी जगाला प्रेरणा देणारा आहे आणि मग चित्ररूप शिल्परूप तो पाहणं म्हणजे खूप एक चांगली संधी आपल्याला मिळते. त्यानंतर आपण ज्यावेळेला पुढे जातो त्यावेळेला दापोलीला जातो. दापोलीचं कृषी विद्यापीठ, मुरुड कर्दे समुद्र किनारा, याबरोबरच साईनाथ महाराज ट्रस्ट खूप सुंदर आहे. त्या ठिकाणी तुमचं मन रमेल आणि छानपैकी पन्हाळी, काळजी लेणी, गणपतीपुळे ते दापोली हे अंतर जरी 200 किलोमीटर असलं तरी साईबाबा दर्शनानं तुमचं मन खूप प्रसन्न होईल. राजापूर दर्शनाला तुम्ही निघालात की डोंगरगावी गंगा दर्शन दर 3 वर्षांनी प्रकटते. राजापूर येथे धूतपापेश्वराचं शिवमंदिर आहे आणि परिसर सुद्धा अत्यंत छान आहे. महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे. शिवाय पुरातन कनकादित्य सूर्य मंदिर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. यानंतर तुम्ही जाता किहिमचा समुद्रकिनारा पाहिला. किहिमचा समुद्रकिनारा अगदी शांत आहे. नारळी पोपळीच्या सुंदर झाडं आहेत आणि सुंदर असं स्वच्छ किनारा आहे. निसर्गाचं चांगलं दर्शन आणि विशेष करून सांध्य दर्शन सूर्याचं हे मनाला खूप पद्धतीनं आनंददायी आहे. त्यानंतर आपण अलिबाग दर्शनासाठी ज्यावेळेला पुढे जातो त्यावेळेला सुंदर समुद्रकिनारा, आरमार प्रमुख काळोजी आगरे यांचं गाव, तिथं समाधी आहे, हिराकोट किल्ला आहे आणि हे मुख्य ठिकाण आहे. म्हणजेच तुम्हाला तिथं पण ज्यावेळेला जाल त्यावेळेला खऱ्या अर्थानं खूप समाधान तुमच्या मनाला मिळेल. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेला दिवे आगारला पुढे जाता त्यावेळेला सोन्याचं गणपती मंदिर हे निश्चित पाहण्यासारखं आहे. समुद्रकिनारा आहे. जवळच श्रीवर्धनला गेलं तर तालुक्याचं ठिकाण आहे. पेशवे घराण्याचं मूळ स्थान आहे. मुंबईपासून साधारण 211 किलोमीटर पडतं आणि मुंबई गोवा महामार्गावर लोणेरी फाट्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. हरिहरेश्वर मंदिर सुद्धा अशाच पद्धतीनं खूप छान आहे, जे लोणेरी फाट्यापासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर आहे. हरिहरेश्वराचं मंदिर, समुद्रकिनारा मुंबईपासून 235 किलोमीटर अंतर पडतं तर श्रीवर्धनपासून फक्त 24 किलोमीटर अंतरावर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. म्हणजेच ज्यावेळेला तिथं जाल त्यावेळेला मन किती प्रसन्न होईल तुम्हाला समजणार पण नाही. यासोबत ज्यावेळेला श्री रामदासांचं जिथे दासबोध लिहिला त्या ठिकाणी तुम्ही जाणार असाल तर ते शिवथरगळ आहे आणि रामदासांचं एकांतप्रिय स्थळ होतं. ते महाड ते भोर मार्गाने वरंद घाटाहून जाता येतं. त्यापुढं आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला रायगडाचं दर्शन. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ती राजधानी होती. जगदीश्वराचं मंदिर, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरी पुतळा, हिरकणी बुरुज, इमाणी वाघ्या कुत्र्याची समाधी मुंबईपासून 203 किलोमीटर अंतरावर आणि महाडपासून फक्त 37 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. पण अगदी इथं आल्यानंतर खूप प्रसन्न आपल्या मनाला वाटतं म्हणून जरूर सुट्टी तिथं जायला हरकत नाही. त्यानंतर राहिलं मुरुड जंजिरा किल्ला.
मुरुड येथे सुंदर व स्वच्छ समुद्रकिनारा आहे. समुद्रात वसलेला जंजिरा किल्ला, किल्ल्यात बोटीने जाता येतं. किल्ल्यावरून अथांग सागर दर्शन होतं. तोफा पाहायला मिळतात. एक अजिंक्य किल्ला म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. तशी भव्य अशी तटबंदी आपल्या मनाला पोलादीपणाचा खऱ्या अर्थानं आरसा तयार करते. त्यानंतर राहिलं विजयदुर्ग. अथांग सागर दर्शन, आरमारी तळ म्हणून प्रसिद्ध असलेलं, मुंबईपासून 425 किलोमीटर अंतरावर. त्यानंतर जवळच कुणकेश्वर दर्शन सुद्धा होतं, जे समुद्र किनाऱ्यावरच असलेलं सुंदर शिवमंदिर आहे. पूर्वेस गुहा, लेणे, दगडाच्या मूर्तीची शिल्पे आहेत. मुंबईहून 450 किलोमीटर दूर. त्यानंतर होतं सिंधुदुर्ग दर्शन, जे मालवणमध्ये आहे. मालवणचा किल्ला सुद्धा खूप पाहण्यासारखा आहे. तिथं बोटीने जाता येतं. मालवण शहर हे तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे. सागर दर्शन, शिवाजी महाराजांचे मंदिर, जवळच पद्मदुर्ग किल्ला पाहता येतो. आणि त्यानंतर आपण जर निघालो तर विजयदुर्ग कुणकेश्वर दर्शन हे त्या ठिकाणी आपल्याला होतं. कुणकेश्वराचं दर्शन घेऊन आपण प्रसन्न मनानं पुढे निघालो की आपल्या लक्षात येईल की आतापर्यंतचा सगळा प्रवास ज्या उल्हासानं आपण आनंदाने केला, ते हिरवाई आपल्या डोळ्यात आपण साठवू शकतो. तो आनंद आपल्या हृदयात आपल्याला भरून घेता येतो. आणि मग विजयदुर्ग कुणकेश्वर मंदिरापासून तुम्हाला तुमच्या मनातल्या सगळ्या आनंदाच्या लाटा तुम्हाला घेत घेत ह्या सुट्टीचा खऱ्या अर्थानं आनंद उपभोगत पुढे जाता येतं. सावंतवाडीच्या बाबतीत सुद्धा जर बघितलं तर सावंतवाडीची लाकडी खेळणी प्रसिद्ध आहेत. त्यासोबतच तिथं मोती तलाव आहे. पूर्वीच्या संस्थानाची राजधानी शहर आहे. मुंबईपासून 525 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आता राहिलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण आंबोली दर्शन. पावसाळी शुभ्र पांढरे असंख्य कोसळणारे धबधबे, थंड हवेचं ठिकाण, सावंतवाडीपासून फक्त 28 किलोमीटर अंतरावर आणि मुंबईपासून 550 किलोमीटर अंतरावर. अगदी आंबोली दर्शन तुम्ही घ्याल त्यावेळा तुम्हाला तिथून बाहेर जावं वाटणार नाही. अगदी दिवसा आणि रात्री कडक उन्हात सुद्धा एसीचा गारवा तिथं मिळेल. त्याच पद्धतीनं डोळ्याचं पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सुट्टीत तुमचा जायचा बेत असेल तर निश्चितपणे कोकणाची सहल करा. तुम्ही तर सहल करा, इतरांनाही तो सल्ला द्या. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला कोकणचा दौरा करूया.